दगड आणणे, बाकी सगळं त्यांनीच करायचं ना, किती करायचं. फक्त आमचं लोक नुसतं गडायचं, बसून द्यायचं, ते गोल आर्च करायचं. हे दगड जो आहे ना, हे काम आमचे लोक करायचं. हे आर्च वगैरे लय मजबूत काम ते. हे पर्स कसं आहे, ते जारी असायचं, इतर रिंग आहे त्याच्यात ना, खाली याच्यात दगडी ठेवायचं, यारी असते ते असं मोठा यारी असते, त्याच्यामध्ये दगडी टाकायचं आणि वरून आपण वडायचं. मग इथं पाड व्हायला याचं दगड येते, माल यायचा, मग ते बांधकामाला जायचं. 2-3 ओढणार त्याला, ते जड होतं ना, हे मोठे 4-5 वर्ष ते काम झालं ते असं. त्यावेळेस ते काय एवढं काम करायचं नाही ना, 2-3 तर लावायचं, सुटी करायचं, असं ते मजबूत काम आहे. शिस बी आहे त्याच्यात, शिस असते ते पातळ करायचं, टाकायचं ते. आता ते कामाने काढलं त्यावेळेस शिस निघालं ते. हां, लय मजबूत काम आहे. आराम असं गाई नाही, आरामने केलेलं आहे काम. आत्तासारखं नाही, उभा करा कालम, टाका सिमेंट, शांती आणि वेळ बी द्यायचं ते लोक. तेव्हा ब्रिटिश राज्य ठेकेदाराचं त्यांनी वेळ द्यायचं, काम चांगलं करा, मजबूत होईल, काही करायचं नाही. तुरी, चणी, परत तापी, वळंबा, हे जे आहे ना, हे जे असले पीस 6 काढले. हे पीस 6 म्हणजे जवळजवळ एवढं मोठं पीस होते दगडात, आणि रुंदीला एवढं होतं इतकं. मग एक पीस काय केलं, पहिल्यांदा असं कमी करून घेतलं, असं कमी करून घेतलं चारी बाजूने. मग नंतर हे स्क्वेअर तयार झाल्यानंतर त्यांनी असं बाजूने ना पीसेस केलं, फिटिंग लावली. पीसेस केल्यानंतर हे संपलं स्ट्रक्चर. हळूहळू 6 महिने 6 मंथ काम केलं, रोज करायचे. 6 महिने लागले. इथून हे 1 पीस आहे, बनवले चॅम्पर. आता मशीन आहे, ही घडा आहे, आता मशीन मध्ये करतात, ग्राइंडर मशीन. हे घडा आहे, हे 1 पीस नाहीये. इथून इथपर्यंत 1 पीस आहे. हे इथून इकडे 1 पीस आहे, इथून हे 1 पीस आहे. आणि त्यांनी काय केलं, हे जे आहे हे आणि हे 1 पीस आहे. मग हे वरचं जे आहे ना, हे अर्ध आणि हे अर्ध, आणि हे अर्ध ते अर्ध दिसते जॉईंट. ते झाल्यानंतर आणि हे दाखवलं ना, हा 1 पीस, इथून इथपर्यंत तो 1 पीस, आणि हे मध्ये जो आहे ना, मधलं 1 पीस सेंटर, असं त्यांनी कमान तयार केली. हे इथले जे आमची लोक आहेत ना पूर्वीचे, त्यांनी स्वतः केलेले, बाहेरचे कोणी नाही. हे आमचे सगळे कारागीर. हे आता पुण्याचं होतं, आजोबाचं सांगितलं ना, हे आर्किटेक्चरिंग जे होतं वडिलांनी तयार केलं. बाकी हे घडे काम सगळ्यांनी केलं. सगळ्यांनी. बरोबर, त्यावेळेसचा तो चुना आहे. आता त्याला एरलडाईट वगैरे येते, ते लॉक सिस्टीम असते, थोडं हे असतंय ना, खड्डा असतं आणि एकीकडे सिमेंटचं जे लिक्विड असतं ना, त्याचं एक विशेष थिकनेस असतो. त्या लोकांना माहित होतं ते थिकनेस किती त्या वापरायचं. चुना म्हणा, सिमेंट म्हणा, मग ते नुसतं ठेवलेलं आहे. असं या प्रकारे सामान केलेले आहे. लोखंडी हातोडा 1.5 किलोचा असतो, पीठ, पारेचे तुकडे असतात, त्याचे चेन्या बनवायचे. पहिलं पूर्वी नाजूक कामाला, म्हणजे आता देवळाचं काम, हे मंडपाचं काम आहे, त्याला पूर्वी कानच मिळायचं, फाईल, त्याचे चेन्या बनवायचे. ते लवकर हे होत नाही. पहिलं आम्हीच बनवायचो, पण त्याला वेळ जास्ती जातो आणि तेवढ्या पैसे तिकडे काम जास्त होते तेवढ्या कामात. म्हणून आम्ही स्वतः ते लवाराकडनं जेवतो. आता इतकं महाग झालं ते
आम्ही स्वतः करावा असं वाटतं.